नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत सगळ्यात हेवी साईज चेस्ट म्हणजे 42 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. तर ब्लाऊजची टोटल उंची जेवढी आहे तयार त्यामध्ये 1 इंच प्लस करून यावरती मी मार्किंग करणार आहे. तर ब्लाऊजची तयार उंची आहे 16 इंच. तर इथे मी बरोबर 16 इंच पेपर पॅटर्न घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 इंच तयार 15 इंच आहे तर 16 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे. शोल्डर जसं की मी तुम्हाला सांगितलं, डीप नेक असेल तर तुम्ही अर्ध्याचं अर्धा करून 1.5 इंच मायनस करायचं, म्हणजे टोटल शोल्डर असेल त्यामधून मायनस करून. तर इथे माझं टोटल 15 इंच शोल्डर आहे. तर 15चा अर्धा झाला 7.5. 7.5 मधनं 1.5 इंच मायनस केलं. त्यानंतर इथे 6.5 इंच मी घेतलेला आहे शोल्डर. या बाजूनही 6.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण आपण आर्मोल टाकणार आहोत. तर आर्मोल मी घेणार आहे इथं 7 इंच. आता हा पॉइंट आखून घ्यायचा आहे. त्यानंतर घेणार आहोत चेस्ट साईज. आता इथे 10.5 इंच चेस्टचा चौथा, 42चा चौथा आहे तो 10.5 इंच इथे मार्किंग करायचं आहे. आणि त्यापुढे असणार आहे 1.5 इंच सिलाई मार्जिन. कंबर आहे इथं 38 साईज. 38चा चौथा आहे तो 9.5 इंच. 1 इंच असेल टक्स आणि 1.5 इंच असेल इथे सिलाई मार्जिन. हेवी साईज चेस्ट आहे आणि गळा 2.5 इंचाचा घेणार आहोत. अर्धा इंच गळा मी इथे डाऊन करून घेणार आहे, शोल्डर उतरू नाही म्हणून अशा पद्धतीने अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 2.5 इंच आपण गळा घेतलेला आहे. तर इथपासून खाली आपण घेणार आहोत तयार. तर मी 11 इंचावर मार्किंग करेल. आता मी इथे गोल गळ्याचं मार्किंग करून घेते. त्यानंतर आपण इथे घेऊया टक्स. टक्स घेण्यासाठी हा मध्य घ्यायचा आहे. आता इथे गळा आपला बरोबर इथं येत आहे, अर्धा इंचच गॅप राहतोय. तर आपण इथे 4 इंचच उंची घेऊया, म्हणजे टक्स टाकल्यानंतर ब्लाऊजचा पॅटर्न गोळा होणार नाही. म्हणजे जेवढा गळा आहे त्या गळ्याच्या खाली 1 ते 1.5 इंचापर्यंत तुम्ही टक्सची उंची ठेवू शकता. दोन्ही बाजूने अर्धा इंच पॉईंट सोडायचा आहे, म्हणजे आपण टक्स दोन्ही बाजूने अर्धा इंच म्हणजेच टोटल 1 इंच इथे फोल्ड होत असतो. आता इथे आपण द्यायचा आहे आर्महोल. त्या आर्महोलचा शेप बॅक आर्महोल 7 आहे. तर इथे आपण घेणार आहोत मध्य. मध्य काढण्यासाठी डबल वेळेस कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. अशा पद्धतीने टेप ठेवून तुम्ही दुमडू शकता आणि त्याचा मध्य पॉईंट काढू शकता. आता इथे घेणार आहोत 1.5 इंच आणि हा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. 1/4 इंच मायनस खाली घ्यायचा आहे, म्हणजेच इथं फिटिंग छान बसते. अशा पद्धतीने बॅकचा आर्महोलही देऊन झालेला आहे. तर बॅकचं आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आपण कटिंग करून घेऊया. सगळ्यात आधी डाऊन केलेल्या शोल्डरपासून कटिंग करायचं आहे. डाऊन केलेला भाग कट करायचा आहे. तर आता आपण बॅक साईडचं कटिंग केलेलं आहे 42 साईजचं. आता याच बॅक साईडवरून आपण प्रिन्सेस कटचं पुढच्या साईडचं कटिंग करणार आहोत. प्रिन्सेस कटला ठेवलेला आहे त्याच पद्धतीने हेवी साईज असू देत किंवा छोटी साईज असू दे, प्रत्येक ब्लाऊजसाठी खालच्या बाजूने 1 इंचाचंच मार्जिन घ्यायचं आहे. आणि त्या मार्जिनवरती जो आपण बॅक साईडचा पॅटर्न तयार केलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे असा मार्किंग करून घ्यायचा आहे. आणि नंतर त्यामध्ये आपण पुढच्या साईडचं मेजरमेंटनुसार चेंजेस करणार आहोत. देऊन घेऊया, म्हणजे परत आपल्याला मेजरमेंट घेण्याची गरज येणार नाही. इथे शोल्डरची उंची घेतली होती 7 इंच.
तर ही लाईन अशी येईल, कारण आपण खाली इथं आर्मोल डाऊन केलेलं होतं 1/4 इंच. तर या लाईनपासून घेणार आहोत 1/2 इंच. 1/2 इंच आतल्या बाजूने घ्यायचं आहे, कारण डीप नेक ब्लाऊज आहे. आता इथे गळा घ्यायचा आहे. फ्रंट साईडचा तयार गळा आहे 7 इंच. तर 1/2 इंच सिलाई मार्जिन ॲड करून 7.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. गळा रुंदी घेणार आहोत. वरच्या बाजूने जेवढी घेतली आहे तेवढी 2.5 इंच. 2.5 इंचावरती मार्किंग झाल्यानंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. फुल बस्ट पॉइंट. आता फुल बस्ट पॉइंट इथे 42 साईज चेस्ट आहे. तर 42 साईजचा चौथा भाग येतो 10.5 इंच आणि 1.5 इंच असणार आहे सिलाई मार्जिन, म्हणजे 11 इंच. आणि त्याच्या खाली 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आता हुक आय पट्टीच्या बाजूकडून तुम्ही ते 4.5 इंच घेऊ शकता. हेवी साईज चेस्ट आहे, किंवा तुम्ही 4.25 पण घेऊ शकता. प्रत्येक ब्लाऊजचं किंवा आपल्या बॉडीनुसार माप बदलत असतं, तर तुम्ही ते 4.25 इंच सुद्धा घेऊ शकता. तर हा आपला मेन पॉईंट आलेला आहे. आता या बाजूने पण 4.25 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. तर यानंतर पपसाठी तुम्ही इथे 3-3.5 इंच घेऊ शकता. आता इथे मी घेणार आहे 3 इंच. त्यानंतर आपण या बाजूने शोल्डरच्या बाजूकडून 1/2 इंच आणि हा आपण असा शेप देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटचा हा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपण 1 इंच घेणार आहोत, कारण हेवी साईज चेस्ट आहे आणि ही लाईन पण खालच्या बाजूने आखून घेणार आहोत. आता इथे प्रिन्सेस कटचा सेट देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटचं मार्किंग झाल्यानंतर हा पॉईंट किंवा हा पॉईंट इथे डार्क करून घ्यायचा आहे, कारण हा पॉईंट बरोबर या पॉईंटला इथे जोडला गेला पाहिजे. खालीवर झालास तर पूर्ण कटोरी चुकू शकते. त्यामुळे हा पॉईंट इथेच जोडायचा आहे. आणि कटिंग करताना इथे छोटासा कट देऊन ठेवायचा. ज्यावेळेस आपण पेपरवरती कटिंग करतो त्यावेळेस सुद्धा इथे कट द्यायचा आहे, म्हणजे शिलाई करताना लक्षात येतं. आता हा जो पार्ट आहे हा कटिंग होणार आहे, तर इथे फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून इथे आपण 3.5 इंचाचं बाजूला वाढवायचं. पण आता आपण इथे 1 इंच टक्ससाठी घेतलेला होता. आता 3.5 मधून आपण 1 इंच कमी करूया, कारण बॅक साईडला आपण 1 इंचाचा टक्स वाढवलेला होता, तो यामध्ये ॲड होतो. मग आपण इथे फक्त 2.5 इंच घेणार आहोत. आणि वरच्या बाजूने घ्यायचा आहे 1/2 इंच. आता बॅक पार्ट फ्रंट पार्टवरती ठेवून पाहायचं आहे. बॅक साईडचं जे काही मार्जिन आहे फिटिंगचं ते कमी जास्त होऊ नये, म्हणून हा पॉईंट या पॉईंटवरती ठेवून पाहायचा आहे. हा पार्ट एक्स्ट्राचा होतो. हा जो मधला पार्ट असतो, ज्यावेळेस हा पार्ट या पार्टला जोडतो, पप तयार झाल्यानंतर हा पार्ट या पार्टमध्ये कवर होऊन जातो. पण हा पार्ट असतो हा, आणि हा एक्स्ट्राचा होतो. हा कट करून घ्यायचा आहे. जो पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया. त्यानंतर शोल्डरच्या बाजूने वरती कट करायचा आहे. आता इथे आपण फ्रंटचा आर्मोल कट करणार आहोत, कारण फ्रंट साईड आहे ही प्रिन्सेस कटची. हे झाल्यानंतर आपण हा जो पार्ट आहे हा आधी वेगळा करून घेऊया. त्याआधी आपण गळ्याचं कटिंग करू.
ज्यावेळेस आपण कपड्यावरती ठेवून हा पॉईंट मार्किंग करणार आहोत तर आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणून हा कट द्यायचा आहे. आणि दोन्ही बाजूने खालीवर कट द्यायचा नाही. पहा आता हा मी खालच्या पॉईंटला कट दिलेला आहे तर इथेच कट द्यायचा आहे. खालीवरती झालं तर मेजरमेंट पूर्ण चुकू शकतं आणि कटोरी जोडल्यानंतर कमी पडू शकते, एकतर खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने. म्हणून दोन्ही कट एकाच ठिकाणी द्यायचे आहेत. आणि शिलाई करताना पण हा कट या कटला जोडून घ्यायचा आहे आणि मग शिलाई करायची आहे. तर अशा पद्धतीने आता हा जो पार्ट आहे कटोरीचा 1/4 इंचाचं मार्जिन इथे कमी होणार आहे. हे अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे हा शिलाईमध्ये जातो. त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस कपड्यावरती हे पॅटर्न ठेवून कटिंग करणार आहात त्यावेळेस कपड्यावरती हा पॅटर्न ठेवल्यानंतर या लाईनच्या बाहेर एवढी मार्जिन आखून घ्यायची एक्स्ट्राची, या पार्टला पण आणि या पार्टला पण. म्हणजे हा पार्ट तुम्ही ज्यावेळेस जोडता एकमेकांना तर हे मार्जिन कवर होऊन जाईल. म्हणून हे एवढं मार्जिन प्रत्येक ब्लाऊज तुम्ही ज्यावेळेस शिवता त्यावेळेस कपड्यावरती ठेवून एवढं वाढवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने 42 साईजचं कटिंग करून झालेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.